आणि डीमार्ट मध्ये अशा गोष्टी घ्यायला खरंच परवडतात कारण त्या एकदम स्वस्तामध्ये छान मिळतात. फुटाणा हे बघा, मी अशा टाइपचे ऑर्गनायझर्स ऑर्डर केलेले आहेत. मेकअप ठेवते बघ खाली. सो मी असं सगळं आता अरेंज करून ठेवलं आहे. इथे मी मेकअपचं बऱ्यापैकी सामान ठेवलंय. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे संडे आणि आमची सकाळ स्लो झाली ॲज युजल संडेला सॅटर्डेला जशी होते. मी बऱ्याच वेळची उठली बाय द वे, म्हणजे मी ऑलमोस्ट 1 तास झाला उठली, पण मी फक्त मोबाईल स्क्रोल केला. काही महत्त्वाची छोटी मोठी नोट्स काय करायचं दिवसभरात हे लिहायचं वगैरे अशी बेसिक कामं जी आहे ती केली आणि फ्रेश झाली. आता अनाया उठली, रोशन जिमवरनं आलेला आहे. घर साफसफाई बेसिक जे करायची असते, कारण रात्री जसा राडा पडला असतो तसाच असतो, कारण आम्ही बाहेरून आलो आणि तसं सगळं पडलं होतं. सो घर क्लीन केलं. आता रोशननी रोबो लावलेला आहे आणि तुम्ही मागे बघू शकता या डीमार्टच्या पिशव्या तशाच अजून आहे, त्या मला ओपन करायच्या आहे. प्लस आज नेल आर्टिस्ट येणार आहे. मला नेल एक्सटेन्शन्स करायचे होते. प्रत्येक वेळी बाहेर जाऊन करावं लागतं आणि ऑलमोस्ट त्याला 2 ते 2.5 तास लागतात आणि तेवढा वेळ रोशनला आणायला घेऊन राहावं लागतं. सो म्हणून म्हटलं आपण घरीच कोणीतरी येत असेल आणि करून देत असेल तर बघू. सो एक ताई येणार आहे. मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर त्यांची ID दोन्हीकडे शेअर करते. त्या खूप छान असं नेल आर्ट करतात. सो आज त्या मला घरी येऊन करून देणार. मी फर्स्ट टाइमच करते त्यांच्याकडनं, तर बघू कसं काय होतं. सो त्या 11-11:30 येणार आहे. तोपर्यंत मला माझं ब्रेकफास्ट प्लस स्वतः आवरून ठेवायचं आणि हे एवढ्या पिशव्या सगळ्या रिकाम्या करायच्या आहे. सो बघू काय काय होतं. पटापट मी स्टार्ट करते आजचा दिवस आणि मग दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय करते? काय करते? रोबोला बघते. नानू रोबो फिरत असला की रोबोलाच बघत असते आणि हा कचरा सुद्धा नानूच करत असते. हा कचरा कोणी केला बेटा? बाबांनी. सो नानूने हा कचरा केला आणि रोबो हे पूर्ण क्लीन करतो छान. सो इकडे मस्त आज ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले होते. ते पोहे खाऊन घेतले आणि मग पुढच्या कामाला सुरुवात केली. हे सिलेंडर ठेवायचं, हे लावून घ्यायचं का मग तिथे. सो आता घरातलं म्हणजे बेसिक आवरलं आणि ब्रेकफास्ट झालेला आहे. तो आता मी कामांना सुरुवात करते आणि काही वेगळ्या गोष्टी जर मी आणल्या असेल किराण्या व्यतिरिक्त तर ते तुम्हाला दाखवते. सो हे एक सिलेंडर ठेवायचं मी आणलेलं आहे आणि ह्याचं बिल 360 डिग्री फिरतं, म्हणजे जेव्हा केव्हा सिलेंडरवाले काका येतात तेव्हा ते उचलून आणायची गरज पडत नाही. हे असं ओढलं की इझिली निघतं. सो हे 109 रुपयाचं होतं आणि डीमार्टमध्ये अशा गोष्टी घ्यायला खरंच परवडतात कारण त्या एकदम स्वस्तामध्ये छान मिळतात आणि क्वालिटी पण छान आहे. आणि हे हार्पिकचं ना वॉशरूमसाठी एकदम छान आहे. पूर्ण वेळ फ्रेग्रन्स राहतो. आपण ओडोनिल वगैरे लावतोच, त्याचा फ्रेग्रन्स तर राहतोच, पण हे फ्लश केल्यावर प्रत्येक वेळी छान फ्रेग्रन्स येतं आणि चांगला आहे. आम्ही नेहमी आणत असतो वॉशरूममध्ये लावायसाठी, म्हणजे लॅट्रिनमध्ये लावायसाठी. सो म्हटलं काही वेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते फक्त तुम्हाला दाखवते की मी काय काय घेत असते डीमार्टमधनं. आणि तिथे बऱ्यापैकी ऑफर प्राईसला असते. तसं तर हे 95चं एक आहे, पण डीमार्ट प्राईस मला माहिती नाही, कमीच असणार आहे. पण बाहेर जर तुम्ही हीच गोष्ट घ्यायला गेलं तर ही 95ची मिळते. म्हणून मग अशा गोष्टी आम्ही डीमार्टमधनं बऱ्यापैकी स्टोअर करून ठेवत असतो जास्ती क्वांटिटीमध्ये. प्लस हे जे आहे रोशन जेव्हा पनीरची भाजी बनवतं तर हे वाला मसाला यूज करतो. हा पण मला वाटतं अराउंड 50 रुपीजचा आहे, पण डीमार्टमध्ये बाय 1 गेट 1 असतं नेहमीच. मला हो ना रोशन, बाय 1 गेट 1 असतं ना, तर आपल्याला 25चाच मिळतो. सो हे पण आम्ही 4-5 पॅकेट प्रत्येक वेळी घेऊन येत असतो, म्हणजे बाहेरून आणायची गरज पडत नाही. सो डीमार्टमध्ये काल आमचा जो किराणा तो किती 7-7.5 हजाराचा झाला होता, तर तोच किराणा बाहेरनं 10-12चा होतो. तर 12 तर नाही पण 10चा तरी नक्कीच होतो. तर डीमार्टमध्ये काही गोष्टी ज्या पॅकेटवाल्या आहेत त्यांचं प्राइस खरंच खूप कमी असतं. सो म्हणून मी मोस्टली तर जात नाही खूप जास्ती, म्हणजे 2 किंवा 3 महिन्यातनंच एकदा होतं, पण जेव्हा गेली तेव्हा मग बऱ्यापैकी गोष्टी स्टॉकमध्ये भरपूर घेऊन येत असते. आणि मखाना तर एनिवे तसाच खूप महाग आहे, म्हणजे तो मला माहिती नाही बाहेर पण कितीचा आहे, पण हा पण मला वाटते 400 काहीचा आहे. 414चा एवढा मखाना आहे. किती ग्रॅम्स आहे हा? 200 ग्रॅम्स फक्त. बापरे. सब्जा सीड्स पण ना त्या दिवशी मी 200 ग्रॅमचंच पॅकेट आणलं होतं, पण इथे डीमार्ट प्राइस खूप कमी होती, म्हणजे ऑलमोस्ट 50-70 रुपीज वाचत होते. तर म्हणून आम्ही जरी घेतलं होतं तरी डबल घेऊन आलो, कारण आता डाएटमध्ये आम्हाला हे लागतं आहे. आणि मी लाडूसाठीची सगळी तयारी केलेली आहे, म्हणजे
आता जे मी मागच्या वेळी फुटाण्याचे लाडू बनवले होते आणि तेच मी सध्या डाएटमध्ये सुद्धा जेव्हा किंवा थोडीशी गोडची क्रेविंग झाली तेव्हा खाते आहे, किंवा मग ज्या दिवशी ड्रायफ्रुट्स आम्ही कट करतोय त्या दिवशी आम्ही ते लाडू खातो, कारण त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आहे. सो आता ते बनवले. पण आता थंडीसाठी ना डिंक प्लस मेथीचे लाडू खूप चांगले असतात खाणं, सो त्याच्यामुळे मी आता ते बनवणार आहे. म्हणून लाडूची सगळी तयारी, खोबरा किस वगैरे सगळं मी घेऊन आलेली आहे. तर आता त्याचे 10 वगैरे लाडू राहिले असतील, ते 5-6 दिवसात संपेल. मग मी नवीन लाडू बनवेल आणि त्याची रेसिपी सुद्धा नक्कीच शेअर करेन. सो माझ्या चॅनलवर तुम्हाला लाडूच्या भरपूर व्हरायटीज आणि खूप खूप रेसिपीज बघायला मिळणार, कारण माझ्या घरात नेहमी ड्रायफ्रूटचा लाडू असतो. कारण माझं असं आहे की ड्रायफ्रुट्स खाणं नाही झाले तर एक लाडू खाल्ला तरी भरपूर होऊन जातं. आणि कुठे जायचं असेल, रोशनला जिमला जायचं असेल, त्याच्यावेळी त्याला तो एक लाडू खाऊन गेला ना तर एकदम छान हेल्दी आहे. सो म्हणून मी नेहमीच लाडू बनवून ठेवत असते. काय झालं? कशाला उभी झाली तू? तुला कोणी सांगितलं स्टूलवर उभं व्हायला? कशाला झाली? कशाला? फुटाणा. हा पाहिजे तू खाणार? हा काय देऊ तुला? हे हा हे हा काय पाहिजे का? हे हे तुला खाता नाही येत? नाही येत बेटा. ते छोले. मग काय? हा फुटाणा. अजून छोले नाही आहे, फुटाणा आहे. हे पाहिजे तुला? किचन मधलं काम आवरलं होतं आणि रोशनने इथे मुलतानी मिट्टी प्लस गुलाबजल वगैरे भिजवून ठेवलं होतं. म्हटलं चला रेडी आहे तर आपणही लावून घेऊ, तेवढंच आपलंही स्किन केअर होईल. आणि मी मस्त इथे मग ते लावून पॅक थोडा वेळ वाळवायला ठेवलं. तेवढ्यात माझ्या नेल आर्टवाल्या ताईसुद्धा आल्या होत्या. मी नेल आर्ट करते नानू. आता तुला बाहेर 2 तास थांबायची गरज नाही बघ, ताई आल्या तर. तिला थांबावं लागतं माझं 2 तास. सो ताई आलेले आहेत नेल आर्ट करण्यासाठी. माझं तुम्हाला मी सकाळीच सांगितलं होतं आणि सगळं ते आता सामान अरेंज करते आणि आम्ही लवकरच सुरू करू. हे ड्राय केल्याशिवाय वरचे एक्सटेन्शन व्यवस्थित बसत नाही. त्याला मॉइश्चर असेल ना लवकर एक्सटेन्शन निघून जातं. तो आमचं इकडे नेल आर्ट करून झालेला आहे मस्त. आता ऑलमोस्ट 1-1.5 वाजता आहे आणि खूप सुंदर असं ताईंनी मस्त नेल आर्ट करून दिलं. कलर पण एकदम छान दिसतो आहे आणि नेहमी असं राऊंड शेपमध्ये करते, तर यावेळी थोडंसं असं स्क्वेअरमध्ये केलं आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते नंतर कसं काय दिसतं आहे. प्लस या ताई आहेत, ताईंनी करून दिलं आहे. घरी येऊन त्या स्वारगेटवरनं आल्या आणि त्यांनी एकदम छान करून दिलं. सकाळी सकाळी लवकर निघून आल्या. सो थँक्यू सो मच पहिले तर. आणि मला तेच काही बाहेर जायचं म्हटलं की 2 तास जातात आणि मग अनायाला सांभाळायचे प्रॉब्लेम. आता अनाया पण आरामात आहे आणि त्यांनी घरी येऊन खूप सुंदर करून दिलं, एकदम निवांत. आणि तुम्हालाही सुद्धा जर करायचं असेल कधी काही पण, म्हणजे पार्लर सर्व्हिस सगळी आहे त्यांची, पण मला वाटते होम सर्व्हिस नाही आहे ना? होम सर्व्हिस फक्त मेकअप आणि नेल्सची. ओके. सो मेकअप आणि नेल्ससाठी जर तुम्हाला हवे असेल तर होम सर्व्हिस आहे. बाकी त्यांचं पार्लर सुद्धा आहे स्वारगेटला. आणि मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे खाली मेन्शन करते, त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा मेन्शन करते. सो तुम्हालाही कधी काही करायचं असलं तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आता फायनली एक 6-6:30 वाजतात आणि मी आत्ता एकदम छान अशी फ्रेश झाली. सकाळी इतकी घाई झाली, घरातली कामं आवरली होती, त्यानंतर नाश्ता झाला होता आणि त्या ताई येणार होत्या, मेकअप आर्टिस्ट होत्या त्या आणि प्लस नेल आर्टिस्ट होते. त्यांनी खूप सुंदर असे माझे नेल्स करून दिले. नेल एक्सटेन्शन्स केले की थोडंसं असं अवघड जातं कामांना, पण दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि मला ॲक्च्युली काही आर्ट वगैरे करायला आवडत नाही. मला असं छान फक्त कलर्स म्हणजे नेल जेल पॉलिशच करायला आवडतं.
सो मी त्यांना फक्त एक्सटेन्शन्स लावून जेल पॉलिश करायला सांगितलं. त्यांनी खूप सुंदर असं करून दिलेलं आहे. यावेळी थोडासा वेगळा शेप दिला नखांना. आणि माझा स्वयंपाक अर्धा झाला होता, अर्धा बाकी होता. सो मी पटापट स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक कंप्लीट केला. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. आणि रोशनचं आज म्हणणं होतं की काल आपण खूप थकलो आणि सॅटर्डे संडेला त्याला मी खरंच खूप थकवते. माझी भरपूर शूट्स आणि कामं असतात, त्याच्यामुळे अनायाला पूर्ण वेळ त्याच्याकडे मी देते. सो माझी मी कामं करू शकते. सो तो म्हटला की आज ना मला असं खूप झोपायची इच्छा होत आहे. म्हटलं ठीक आहे, तू झोपते तर मी पण झोपून घेते. आणि अनायाच्या पण झोपायची वेळ झाली होती. सो तिला झोपवलं आणि आम्ही जेवण वगैरे करून तिचं पण जेवण वगैरे करून दिलं आणि आम्ही पण झोपलो. सो मस्त 1-1.5 तास छान झोप घेतली. उठल्यावर सगळे छान फ्रेश झालो. आमचं इव्हनिंग स्नॅक्समध्ये आपलं पेरू बिरू जे काय असतं ते खाल्लं. आज मी काय काय खाल्लंय दिवसभरात, म्हणजे डाएट कसं चाललाय याचा व्हिडिओ शूट फार असा केला नाही, कारण नुसतं डाएट पण मी जर दाखवलं तर फार लोकांना ते आवडणार नाही. कारण सगळ्यांनाच काही माझी डाएट सिरीज फॉलो करायची नाही आहे. म्हणजे बाकी लोकांना माझी डेली लाईफस्टाईल बघायला आवडते किंवा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे बघायला आवडतात, काही वेगळ्या टॉपिकवर बघायला आवडतात व्हिडिओ. तर म्हणून मग मी आता फार ते स्ट्रेच करत नाही. मी शॉर्टमध्ये शेअर करतेच आहे की मी डाएट कसा फॉलो करते आहे. त्याच्यामुळे मी आज तो असा फार शूट घेतला नाही की आज काय काय असं सगळं खाल्लं पिल्लं. पण मग आता मला महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे माझे मेकअप प्रोडक्टसाठी ना मी एक छान ऑर्गनायझर मागवलेला आहे. मिशोवरनं मी मागवलं. एक 600-700च्या रेंजमध्ये आहे, म्हणजे 600 ते 700 काहीतरी मध्ये आहे. आणि भरपूर सारे ऑर्गनायझर्स आले. मला अपेक्षित नव्हतं की इतके सारे आहे त्याच्यामध्ये, पण भरपूर सारे ऑर्गनायझर्स आहे आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी बसतील असं मला वाटतं. सो काय होतं ना, सगळं मेकअपचे प्रोडक्ट्स असे मेसी होऊन जातात. ड्रॉवरमध्ये मी असे टाकून देते आणि अनायाच्या घाईने ते भरभर टाकल्या जातात. तर प्रॉपर बॅगमध्ये वगैरे पण नसतात. मी बाहेर जेव्हा जाते तेव्हा मी बॅग यूज करते, पण घरात असते तेव्हा मी ड्रॉवरमध्ये टाकून देते. सो म्हणलं नको ते मग काय तुटतात एवढे महागाचे प्रोडक्ट्स, म्हणून म्हटलं आपण काहीतरी ऑर्गनायझर मागवू आणि मग कधी घ्यायला पण आपल्याला सोपं पडतं की हां ही गोष्ट पाहिजे, आपण पटकन तिथली उचलून घेतो. आणि ते ऑर्गनाईज मला करून ठेवायचं होतं, पण पहिले तर ड्रॉवर खाली करायचे होते कारण ड्रॉवरमध्ये फालतूचं काही भरलेलं आहे. 3-4 वर्षापासून ते वस्तू जपून ठेवले जाते, पण त्याचा कधीच काही उपयोग होत नाही. म्हटलं ते काढू आपण, जे वेस्ट असेल ते फेकून देऊ आणि बाकी आपण जे आहे ते छान ऑर्गनाईज करून ठेवू. पण ते करायला वेळच मिळाला नाही. आता एवढा वेळ होऊन गेला. पण संध्याकाळच्या जेवणाचं असं फार टेन्शन राहत नाही कारण मी सूप वगैरेच बनवते. सो म्हणून म्हटलं आत्ता आपण ते ऑर्गनाईज करू, पण त्याआधी भाजीचं आणायचं आहे. आमचं सगळं सलाद संपलं आणि सलाद इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जेवणामध्ये 2 फुलके असतात फक्त. तर भात पण नसतो, काहीच नसतो, फक्त भाजी, डाळ आणि 2 फुलके. तो त्याच्यामुळे सलाद असतं तर एका पोळीचं जेवण सलादनेच होऊन जातं. तर सलाद संपलेला आहे, त्याच्यामुळे खाली जाणार, भाजीचं सगळं घेऊन येते आता आणि त्यानंतर मग माझं ते मी ऑर्गनाईज करते. सो तुम्हाला दाखवते सुद्धा मी कसे ऑर्गनायझर्स ऑर्डर केले आहे, प्लस मी कसं ऑर्गनाईज करते. आणि हो, एक बोलायचं राहिलं, या टी शर्ट्सबद्दल मला इतके कॉमेंट्स असतात, लिंकसाठी कॉमेंट्स असतात ॲक्च्युली. पण हे टी शर्ट्स ना मी ऑनलाईन नाही घेतले आहे आणि तुम्हाला सांगते आता फायनली हे टी शर्ट्स मी कुठनं घेतले आहे. माझ्याकडे भरपूर असे, हे तर नाही पण बाकी भरपूर कलरफुल टी शर्ट आहेत, ते एकदम असे गळ्याला पॅक आहे. तर माझे सगळे टी शर्ट तुम्ही बघितले असेल गळ्याला पॅक असतात कारण मी मेन्स टी शर्ट घेते. लेडीज टी शर्टमध्ये गळे बऱ्यापैकी मोठे असतात, ते मला आवडत नाही कारण घरात घालायला मला कम्फर्टेबल पाहिजे. सो ही पण मेन्स टी शर्ट आहे. ही तर गॅपची ॲक्च्युली, गॅप ब्रँडची असे भरपूर सॉलिड कलर मिळतात. तर तुम्ही असे कुठलेही मेन्स ब्रँडमध्ये गेले, समजा गॅप म्हणा किंवा लुई फिलिप्स म्हणा, आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही मेन्स टी शर्ट द्या आणि सॉलिड कलरमध्ये द्या एकदम प्लेन, तर असे टी शर्ट तुम्हाला भरपूर मिळतील. सो ही गॅपमधली आहे, पण ही तर महाग आहे, पण ती बाकीचे जे माझे टी शर्ट्स आहे ना मी घरात घालते त्या महागाच्या नाही आहे. त्या लिटरली मी अशा 2000ला 5 टी शर्ट वगैरे असं घेतलं होतं. त्यांच्याकडे काहीतरी ऑफर चालली होती. शॉपर स्टॉपमध्ये एक स्टॉल होता, म्हणजे कुठल्या ब्रँडचा होता मला तो आठवत नाही आता, आणि तो असा नोन ब्रँड पण नाही आहे. तर तिथे मी ते घेतले होते आणि त्याच्यानंतर परत पण मला ते दिसले होते. तर तुम्ही जर का फिनिक्स मॉलच्या शॉपर स्टॉपमध्ये गेले तर तिथे फक्त तुम्ही शोधा, मेन्समध्ये तुम्हाला असे सॉलिड टी शर्ट मिळतात तिथे. सो तिथनं मी हे घेतलेले होते, मी ऑनलाईन घेतलेले नाही आहे, त्याच्यामुळे मला नाही माहिती. सो आता मी भाजी घेऊन आलेली आहे आणि हे 3 ड्रॉवर आहेत माझ्याकडे जिथे मी सगळ्या वस्तू ठेवू शकते. हे बघा, मी अशा टाईपचे ऑर्गनायझर्स ऑर्डर केलेले आहेत आणि एकदम सुपर्ब क्वालिटी आहे, क्वालिटी एकदम छान आहे. बघू शकता, असं खूप पातळ नाही आहे आणि असे आहेत ते बघा. मी आता तुम्हाला दाखवते एक एक. असं सध्या मी अरेंज केलं आणि भरपूर सारे ऑर्गनायझर्स आहेत अजून पेंडिंग. मला वाटत पण नाही मला एवढे लागतील. छोटे मोठे असे व्यवस्थित बॉक्सेस आहेत. सो हे बघा, हे असे आहे. हा एक मोठा बॉक्स आहे. सो सध्या मी असं ड्रॉवरमध्ये अरेंज केलेला आहे
आता मी यामध्ये पहिले गोष्टी अरेंज करते. सगळा पसारा काढण्याऐवजी मी म्हटलं एक आपण अरेंज करू. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. तू ना मध्ये मध्ये नको करू, फक्त मम्माला कसं करते बघ. हा, इथे फेस क्रीम आणि सिरम्स ठेवले मग सगळे. बाकी हे ठेवायचंय. हा बॉक्स खाली केला. इकडे मेकअप ठेवते मग खाली. हे छान छोटे छोटे बॉक्सेस पण याच्यात. सो मी असं सगळं आता अरेंज करून ठेवलं आहे. आता ऑर्गनायझरचं त्याच्यामुळे एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी वेळेत जिथे जिथे जे मिळेल व्यवस्थित. सो इथे सगळे सनस्क्रीन्स प्लस काय फेस क्रीम वगैरे ठेवलेले आहेत. त्यातल्या अर्धे आम्ही यूजच करत नाही पण आहेत, तर मग आता ते एक एक संपवायला बरं पडेल म्हणून एका ठिकाणी सगळं. आणि इथे माझे काजळ, कोम आणि लिप केअर, ते 2 लिप केअर आहे ते ठेवलं आहे. इथे सगळे सिरम्स आहेत, सगळे नाईट टाइमसाठी आणि मॉर्निंगसाठी जे काही सिरम्स आहे. नाईट क्रीम आहे आणि याच्यातले काही सिरम्स जे आहेत ते मी मॉर्निंगला यूज करते, काही रात्री यूज करते ते आहेत. आणि इथे सगळे माझे लिपस्टिक्स आहेत, जेवढेही माझ्याकडे लिपस्टिक कलेक्शन आहे एवढं छोटंसं ते मी इथे ठेवलेलं आहे. सो हे ऑर्गनायझर्समुळे एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टी छान अरेंज झाल्या. आणि आता दुसरा ड्रॉवर. सो इथे मी मेकअपचं बऱ्यापैकी सामान ठेवलं आहे कारण याचा एवढा रेग्युलर यूज होत नाही. सो इथे सगळे मस्कारा प्लस जे काही मेकअपचं फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथे ठेवलेल्या आहेत. इकडे एका बॉक्समध्ये मी माझे सगळे ब्रशेस ठेवलेले आहे, मेकअप ब्रशेस. त्यानंतर इकडे जे आहे ते छोटे छोटे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये क्लचर्स, हेअर बँड वगैरे आहे. तिकडे नेल कटर, इथे सगळे कॉम्पॅक्ट किंवा ज्या म्हणजे असं पॅलेट्स आहेत ते इथे ठेवले आहेत. हे सगळं आवरता मला बराच वेळ झाला होता. त्यानंतर डिनरही बाकी होतं आणि डिनर एकदम सोपं असतं त्याच्यामुळे फार अशी टेन्शन नाही. तर मी इकडे आता सूपची तयारी करते आहे. आज मी गाजर प्लस ब्रॉकली प्लस कॉर्न सूप बनवणार होते आणि थोडंसं बीटरूट सुद्धा होतं. सो तेही मी टाकलं. आणि सूपची रेसिपी मी याच्या आधी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे असतात पण पद्धत सेमच आहे बनवण्याची. इकडे मस्त गरमागरम सूप रेडी झालं. आमचं डिनर करून घेतलं आणि त्यानंतर मग रात्रीची बेसिक कामं करायला बसली. ते म्हणजे काय सगळं सोलून ठेवायचं असेल सगळं करून ठेवलं मी. तेही अनायासोबत गप्पा मारता मारता. कसं कसं मला असं कळलंच नाही का नानू, काय म्हटलं तू? नानू काय म्हटलं तू? कालू मदारी आया असं करून असं करून असं करून असं करून असं करून म्हणलं बेटा. हा म्हण, येते ना बेटा तुला? अरे बापरे, येते ना ग. काय जेवली नानू? सूप. कसं होतं? तुला झोपायचं आहे का? झोप आली? कशी झोपते नानू? आणि गुड नाईट कशी म्हणते नानू? अशी म्हणते. आणि नानू कशी आहे? नानूचा बर्थडे कसा करायचा? अच्छा, कुठे करायचा? वामिका हॅपी बर्थडे. वामिकाचा बर्थडे झाला बेटा, नानूची फ्रेंड आहे वामिका, हो ना? मग आता तुझा कसा करायचा बर्थडे? कोणाकोणाला बोलवायचं बर्थडेला? मामीला बोलवायचं. आणि मम्मीला बोलवायचं नाही. आणि मामाला नाही. आणि आईला कोणीच नाही, फक्त मामी? फक्त मामी. बर. आणि काकू ग? काकू आणि काका? फक्त मामी आवडते नानूला, हो ना? ओके. आणि काय म्हण? प्लीज कॉमेंट इफ you like the video. Thank you. Don't forget to subscribe. आता वाजलेत 11:30. फायनली मी दिवसाचा शेवट करते. सो हे वाटाणे सोलून ठेवले पूर्ण, कारण मग मला छोटी छोटी कुठल्या गोष्टीमध्ये ते टाकायचे असतात, मला खूप आवडतात. आणि मी पूर्ण हिवाळाभर ते वाटाणे 24 तास घरात ठेवते, म्हणजे असतात माझ्याकडे. आता पण मी ऑलमोस्ट ते अर्धा पाऊण किलो घेऊन आली होती.
सो हे वाटाणे सोलून ठेवले, एका डब्यात भरून ठेवते, पॅक करून ठेवते. आणि उद्यासाठीची भाजीची तयारीसुद्धा करून ठेवली. कारण आता काय होतं ना, ब्रेकफास्ट, मग लंच, आणि रोशनला ऑफिसला जायचं असतं, अनायाचं बघायचं असतं, तिचं खाणं पिणं, ह्या सगळ्या गोष्टी. तसं रोशन मला मदत करतो सकाळी, पण तो जिमला जातो आणि जिमवरून यायलाच त्याला 9, 9:30 होतात. मग त्यानंतर आमचा दिवस सुरू होतो, कारण तोपर्यंत अनाया फार असं काही करू देत नाही, किंवा करू देते ती, अशी त्रास देत नाही, पण मीच तिला एकटीला सोडून असं आपल्या कामांमध्ये लागत नाही. म्हणून मग आता उद्यासाठीची असं पटकन होणाऱ्या भाज्या असेल तर काही नाही, म्हणजे कोबी वगैरे कशी पटकन होते, पण हे शेंगा तोडायच्या म्हणा किंवा भेंडी चिरायची म्हणा, ह्या गोष्टी खूप टाइम टेकिंग असतात. पण ठीक आहे, भेंडी तरी ऑप्शन नाही आहे, ती वेळेवरच चिरायला लागते, मी काही चिरून ठेवत नाही भेंडी. पण शेंगा तोडून ठेवायच्या असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी रात्री करून ठेवत असते प्रिपरेशन, म्हणजे सकाळी थोडंसं सोपं जातं. आणि यावेळी कसं कंटाळा पण येत नाही, आपण बसलो असतो गप्पा मारत, तर मग पटापट त्या गोष्टी होऊन पण जातात. फायनली दिवसाचा शेवट करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. एका ताईंनी आत्ता कॉमेंट वाचली, मी कॉमेंट केली होती की ज्वेलरी कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये तू आणायला दाखवलं नाही, त्याची पनिशमेंट म्हणून तिला कालू मदारी म्हणायला सांग. सो आजकाल ना मूडवर खूप असतं की आपण म्हटलं आणि तिने म्हटलं असंच आवश्यक नाही आहे. तिची जर इच्छा असेल तर ती म्हणते. सो आम्ही जेव्हा तिचं मूड असेल तेव्हा तिचा व्हिडिओ घेतो, अदरवाईज आम्ही थोडंसं अवॉइडच करतो. पण हां, सॉरी की ती ब्लॉगमध्ये दिसली नाही, त्याचं सगळ्यांना खूप खूप वाईट वाटलं आहे. पण काहीतरी व्हिडिओ असे पण मला बनवावे वाटतात की ठीक आहे, जे आपल्या लेडीजसाठी कामाचे असतील, आणि म्हणून मी तसा व्हिडिओ तो शूट केला होता ज्वेलरी कलेक्शनचा. पण हां, मी ट्राय करेल तिला जास्तीत जास्त ब्लॉगमध्ये घेण्याचा, कारण तुम्ही खूप खूप प्रेम देता तिला, आणि मला ते खरंच खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि चला मग आजचा ब्लॉग संपवते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.